जय शिवराय मित्रांनो, मी आदित्य देसले. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आपल्या गायींचे नावं मी तुम्हाला सांगेल. तर चला आज आपण आपल्या गायींचे नावं तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो, हे माझे वडील आहेत. तर हे तुम्हाला आपल्या गायींचे नावं सांगणार आहे. तर जाणून घेऊ. सांगा. नमस्कार मित्रांनो, हाय हॅलो. आपण कसे आहात? फाईन, आपण मजेतच असाल. तर मित्रांनो, आज आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्यात आलं होतं की आपल्या गोठ्याच्या गायींचे आम्ही नाव सांगणार आहोत. तर नाव कशासाठी सांगायचे त्यासाठी मी थोडक्यात प्रस्तावना सांगतो मित्रांनो. नावं याच्यासाठी ठेवायची आहेत आपल्याला की ज्या वेळेस आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये गायींची संख्या थोडी जास्त आहे. मग आता संख्या जास्त आहे, मग आपल्याला रेकॉर्ड कसं काय मेंटेन करायचं? रेकॉर्ड कोणतं की साधारणतः कोणत्या गाईला आपण कोणता ट्यूब कोणत्या तारखेला दिला आहे, कोणत्या गाईला दिला आहे. ट्यूब तर आपण प्रत्येक गाईला देतोय, पण मग ती कोणती गाय आहे नेमकं, तर ती आपल्याला थोडंसं शास्त्रीय कारणामध्ये आपल्याला कळायला हवं. त्यासाठी म्हणून आपल्याला ट्यूब तिला नावं दिलेलं आहे आपण. मग तशा पद्धतीने तिचं नाव आपण आज सांगणार आहोत. तर आपण माहिती करून घेऊ. ह्या गाईचं नाव आपण कपिला ठेवलेलं आहे. आता ॲक्च्युली मित्रांनो, तुम्ही म्हणाल की टॅग नंबरवर पण आपण ओळखू शकतो, पण ते थोडंसं प्रोफेशनली झालं. आपण थोडंसं आपल्या भाषेमध्ये म्हणजे साधारणतः आपल्या पद्धतीने आपण व्यवसाय करतो ना, तर थोडंसं आपल्याला माहीत पाहिजे. आणि गाईची पण मानसिकता होते. ज्यावेळेस आपण तिला कपिला नको असं जेव्हा करतो, तिची मानसिकता होत असते की नाही, आपल्याला नाव दिलेलं आहे. बरोबर मित्रांनो? आणि मित्रांनो, टॅगमुळे काय होतं, ते कॉम्प्लिकेटेड होऊन बसतं. त्याच्यामुळं सर्वसाधारणतः आपल्याला ज्यावेळेस आपल्याकडे डॉक्टर येतात आपल्या गोठ्यावर आणि ज्यावेळेस गाई माझावर येते, त्यावेळेस आपल्याला जेव्हा ट्यूब भरलेला असतो, जेव्हा आपण ट्यूब देतो किंवा जेव्हा आपण सिमेंस देतो, ते सिमेंस आपल्या किती तारखेला दिलेलं आहे ते त्या गाईचं नाव आणि नावापुढे त्याची तारीख लिहिली असते. कारण त्या तारखेपासून तिथून पुढं 42 दिवसाचा जो कालावधी असतो, तो तिचा न उलटण्याचा कालावधी असतो. जी की 42 दिवसांमध्येच्या आत जर ती उलटली नाही, तर तिथून पुढे ती कन्फर्म म्हणली जाऊ शकते की ती गाभण झालेली आहे, लागलेली आहे. तर नंतर मग आपण केव्हा चेक करतो? साधारणतः 3 महिन्याची झाली म्हणजे कोणत्या तारखेपासून, ज्या तारखेला आपण तिला ट्यूब दिलेला आहे त्या तारखेपासून तिथून पुढे तिचे 3 महिने तुमचे तिला काउंट करायचे. कारण की तिचा एकूण पिरियड जो आहे 9 महिने 9 दिवसाचा. तर आपल्याला ट्यूब दिल्यापासून तर साधारणतः तिथून पुढच्या 3 महिन्याची तारीख आपल्याला, त्या 3 महिन्याच्या तारखेनंतर आपल्याला गाय चेक करायची आहे. आणि चेक केल्यानंतर आपल्याला कन्फर्म होणार आहे की आपली गाय गाभण आहे. त्यासाठी आपल्याला नाव देणं आवश्यक आहे मित्रांनो. या पुढच्या गायीचं नाव सांगतो तुम्हाला. कपिलानंतर ही आहे सुंदरी. आता ही सुंदरी म्हणजे दुधाला चांगली आहे म्हणून आपण सुंदरी नाव दिलेली आहे. म्हणजे तिला माहिती आहे की सुंदरी, कारण ते कान टावकार. तेव्हा सुंदरी म्हणल्यानंतर तुम्ही लगेच कान टावकारले मित्रांनो. मजा आहे ना? या त्याच्यानंतर ही गाय आहे आपली राधा. तिला आम्ही राधा म्हणतो कारण ती राधासारखंच दूध देते म्हणून राधा. ना मित्रांनो, या पुढचं. त्यानंतर ही गाय जी आहे तिला आम्ही कावेरी नाव दिलेलं आहे. तिला कावेरी म्हणतो मित्रांनो. त्याच्यानंतर ही जी गाय आहे ही मनू, जी की आत्ता आणलेली आहे मित्रांनो गोठ्यात. अजून वयाने लहान आहे, 4 दात आहे ती. अगदी कोवळी गाय आहे, आत्ताच आलेली आहे. त्याच्यानंतर ही जी गाय आहे ही पण हिचं नाव अजून आम्ही दिलेलं नाही, आत्ताच आणलेली आहे. जस्ट व्यालेली आहे ती. तर ती कोकम ठाऊन आणलेली आहे. बरोबर मित्रांनो? तर आम्ही पुढच्या वेळेस तिचं नाव देऊ. या मित्रांनो, पुढची गाय. आता हिच्या डोक्यावर आहे मित्रांनो चंद्राचा आकार आहे. बरोबर? तर त्याच्यामुळे आम्ही काय केलेलं आहे की काहीतरी कुठलं तरी सांकेतिक चिन्ह पाहून तिचं नाव ठेवून दिलेलं आहे. का? तर जेणेकरून आपल्याला तिलाही थोडंसं तिच्या मानसिकतेला थोडीशी चालना मिळते. तिसरी गोष्ट, आपल्याला ट्यूब जो द्यायचा आहे तो त्या ट्यूबला आपल्याला लक्ष येतं. त्याच्यामुळे तिचं नाव चंद्री ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हिचं नाव आहे जे की लहानी म्हणून नाव ठेवलेलं आहे. गोट्यामध्ये थोडी छोटी आहे, स्मार्ट आहे आणि थोडीशी चित्रीवद्री आहे जरा थोडीशी. त्याच्यामुळे तिचं नाव लहानी ठेवलेलं आहे. या मित्रांनो, पुढच्या गाईकडे. ही गवळी म्हणून आहे, जे की दुधाला चांगली आहे, खूप दुधाला क्वांटिटीमध्ये चालते. जेव्हा व्याते नवे सुरुवातीला 4 महिन्याच्या ती फुल चालते, त्याच्यामुळे तिला गवळी नाव दिलेलं आहे मित्रांनो. आता ही मित्रांनो, ही आम्ही साकूर गावावरून घेतली होती ही गाय. त्याच्यामुळे आम्ही तिला साकुरी नाव ठेवलेलं आहे मित्रांनो. म्हणजे तिला साकुरी जर म्हटलं तर लगेच ती अशी कान टावकार आहे मित्रांनो. म्हणजे तिला हॉबिट होऊन जाते. आपण नेहमी नावाने हाका मारलेला हॉबिट होऊन जाते ॲनिमलला. त्याच्यानंतर ही आहे मित्रांनो शिंगरू, जे की ही थोडी कशी आहे, गोठ्यामध्ये आहे ना थोडीशी तिचं टपोड खाद्य खाताना तिचा टपोड थोडीशी मजेशीर आहे. त्याच्यामुळे तिचं नाव शिंगरू ठेवलेलं आहे मित्रांनो. आता ही गाय आहे
हिचं नाव आम्ही सीता ठेवलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ही गाय जी आहे हिचं नाव ठेवलेलं आहे आम्ही राणी. राणी अशी ही 4 दात गाय होती मित्रांनो आणि दुधाला एकदम सुंदर होती चालायची, त्याच्यामुळे आम्ही तिला राणी नाव ठेवलेलं आहे मित्रांनो. राणी सारखं दिले म्हणून राणी. तेव्हा राणी म्हटल्यानंतर तिने लगेच पाठीमागून ओळून पाहिलेलं आहे मित्रांनो. या त्याच्यानंतर आता मित्रांनो आमचं दूध काढणं चालू आहे. ही जी आहे ही आम्ही कोलारवरून घेतलेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये कोलार नावाचं गाव आहे, तिथून आम्ही घेतली होती. आणि ब्रीड आहे जे की याच्यात जातीचं आहे, त्यात 90-95% ब्रीड आहे. तर त्याच्यामुळे तिला कोलारून घेतल्यामुळं कोली नाव ठेवलेलं आहे मित्रांनो. या आता ही जी आहे ही जी आहे तिला आम्ही त्रिवेणी नाव दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे आज तुम्हाला आमच्या गोठ्यामध्ये सगळ्या गायींचे नाव पूर्णपणे सांगितलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की ट्यूब देत असताना आपल्याला त्याची तारीख मेन्शन करता आली पाहिजे आणि तारीख आपल्याकडनं मिस होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या वडिलांनी तुम्हाला अतिशय सुरेख माहिती सांगितली गायींबद्दल, गायींचे नावं सांगितले. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.